नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आजच्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमात. ज्या कार्यक्रमाचं नाव आहे घे माझी मुलाखत. आणि आजच्या मुलाखतीसाठी आपल्यासोबत आहेत थेट उसातून आपले बिबट्या भाऊ. तर बिबट्या भाऊ, सध्याची तुम्ही या महाराष्ट्रभर दहशत तुम्ही माजवली आहे, त्याच्याबद्दल काय सांगताल? अहो, दहशत कसली. आम्ही रात्रीचं बाहेर फिरायला निघतो, दिवसा असती ट्रॅफिक म्हणून रात्री निघतो. त्याच्यात कसली आली दहशत? लोक आम्हाला बघून घाबरतात, त्याला आम्ही काय करणार? नाही, पण असं दुसऱ्याच्या शेतात जाऊन राहणं, तिथले नुकसान करणं हे बरोबर नाही ना. आमचे जंगल तोडले तेव्हा कुठं कळतं भारी माजायला तू. शब्दाची मर्यादा ठेवा. शब्दाची मर्यादा ठेवा. तो एखाद्या नेत्यानं चुत्या म्हणलेलं चालतंय, येडझाव्या म्हणलेलं चालतंय, आमचं चालत नाही का तुला? हो करे तो रासलीला, हम करे तो कॅरेक्टर ढिला. वा रे वा. त्यांची एक बातमी माझ्याकडे, ती बातमी आधी तुम्ही पहा. आणि यातच आता चक्क गावात बिबट्या येतो, त्यामुळे संबंधित गावातला मुलगा नको असं म्हणायची वेळ शिरूरकरांवर आली. आता सांगा, असं जर तुमच्यामुळं जर मुलांचे लग्न मोडत असतील तर काय उपयोग आहे? मग आधीच तर कुठं भेटणं झाली आणि तिथे भेटायची तर ते तुमच्या नावावर घेऊन मुली द्यायला तयार नाहीयेत, ते तुमची दहशत तिथं असल्यामुळं. तर यावर पण काहीतरी विचार करावा लागेल ना. माझी महाराष्ट्रातील तमाम जनतेला हात जोडून नम्र विनंती आहे की लग्नाच्या मामल्यात आमचं नाव बदनाम करू नका. तुम्ही मुलगी द्यायची नसलं सांगा ना, तुमचं पोरगं काळं आहे, नकटंय, बेवडंय, मोकार फिरतंय, आमचं नाव बदनाम करू नका ना. हो बिबट्या भाऊ, पण आता सरकारनं कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. ह्या सरकारची धमकी मला तुम्ही देऊ नका. हे काय म्हणले होते, 1 कोटी शेळ्या जंगलात सोडणार. नाही, शेळ्या सोडणार होते, पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग आहे तो सापडला नाही सरकारला. अहो, मग ते स्विगीवाले झोमॅटोवाले कधी कामाला येणार आहेत? त्यांना ध्यानात पाठवून इकडे जंगलात. हो, याचा तो विचार सुद्धा त्यांनी केला नसेल. बरोबर आहे, झोमॅटो आणि स्विगी हे देऊ शकतात तुम्हाला. नाही, ते शेळ्याचं काहीतरी होईल, पण तुमची दहशत तुम्ही बंद करा, किंवा नाहीतर मग हे जे सरकार आहे ते कडक पावलं उचलू शकतं. आम्हाला अशा धमक्या देऊ नका, आणि इथून पुढे जर दिले तर तुमच्या उसात घुसायला मला वेळ लागणार नाही.